सलगच्या सुट्ट्या आल्यात आणि त्याच्यामुळे कोणी पर्यटनासाठी तर कोणी गावी जाते आणि त्यामुळे मुंबई पुणे हायवेवर वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात आणि एक्सप्रेसवेवर त्याच्यामुळे मोठा ट्रॅफिक जॅम झालेला आहे। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा काही किलोमीटरपर्यंत गेल्यात तर पुणे सातारा रस्त्यावर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ देखील मोठा ट्रॅफिक जॅम बघायला मिळतोय। जवळपास 5 किलोमीटरची ही रांग आहे। जोडून सुट्ट्या आहेत। शनिवार रविवारी देखील सोमवारी देखील 15 ऑगस्टची सुट्टी असते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनं बाहेर पडताना बघायला मिळतात। आशिष घरात आपल्या सोबत आहेत। आशिष, काय स्थिती आहे ट्रॅफिकची? अश्विन, गेल्या 2 तासापासून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली आहे आणि याचा सगळा परिणाम झालाय तो अमृतांजन पूल जो आहे या सगळ्या अमृतांजन पुलाच्या परिसरात रस्ता थोडासा आखूड असल्यामुळे हा संपूर्ण वाहतूक कोंडी झाली त्या ठिकाणी। त्याचबरोबर या परिसरात अनेक जे ट्रक्स आहेत किंवा ट्रेलर्स आहेत, जे मोठ्या व्हेकल्स आहेत, हे सुद्धा काही बऱ्याच प्रमाणात बंद पडलेत। त्याच्यामुळे या वाहतूक कोंडीमध्ये जास्त परिणाम झालाय आणि वाहतूक संपूर्ण धीम्या गतीने पुण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे ती संपूर्ण धीम्या गतीने सुरू आहे। अश्विन, आशिष, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। तुझाच धन्यवाद या माहितीबद्दल।